रोडवरती या. नाही. The wireless device is ready to be fixed. थोडक्यात तुम्हाला माहिती दिलेली 2-2च्या लेवलमध्ये सांगायचं, घोषणा सांगायचे, त्या तुम्हाला सांगितलेलं त्या पद्धतीने घ्यायचं, त्याच्या पलीकडे इतर कोणी काही बोलायचं नाही. ते आपण सरकारला निवेदन दिलेलं आहे त्याप्रमाणे सरकार किंवा संबंधित प्रशासकीय अधिकारी अगदी CM ऑफिसपासून ते गडकरी साहेबांपर्यंत आपलं पत्र पोहोचलेलं आहे. आता त्यांनी आपल्याला उत्तर द्यायचं आहे. आपण त्यांना अगोदर कळवलेलं आहे. आज कोण इथे हजर राहून आपल्या ज्या मागण्या आहेत त्या आपण दिलेल्या आहेत, त्या सगळ्या मागण्या मान्य होईपर्यंत तो रस्ता रोखून सुरू राहील. ही आपल्या सर्व कुटुंबियांची भावना आहे आणि त्यासाठी आपण सगळं कोकणकर इथे जमलेलो आहोत. तोपर्यंत आपल्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आपलं हे आजचं आंदोलन सुरूच राहील. तयार आहेत का यासाठी? किती वेळ लागो, सर्वांची तयारी पाहिजे. जर तुमची साथ असेल तरच आम्ही लढू शकतो. जर तुमची साथ नसेल तर आम्ही 4 जण लढू, पण नक्कीच लढू. कोकणकरांच्या एकजुटीचा, कोकणकरांच्या एकजुटीचा मुंबई गोवा महामार्ग, मुंबई गोवा महामार्ग सर्वांनी शिर्डीच्या मागून चालायचं. 2-2ची लाईन. मडको ती जाऊ दे, बाईक जाऊ दे. बाकी सगळे लोक
झालाच पाहिजे झालाच पाहिजे सामील व्हा सामील व्हा सामील व्हा झालाच पाहिजे झालाच पाहिजे झाल्याशिवाय राहणार नाही झाल्याशिवाय राहणार नाही आंदोलनामध्ये सहभागी व्हा 4 रंगावर बळी देणाऱ्या या सरकारचा निषेध असतो 4,000 कोकणकरांचा बळी घेणाऱ्या या सरकारचा 17 वर्ष रखडणाऱ्या या रस्त्याच्या सरकारचा सामील व्हा सामील व्हा सामील व्हा सामील व्हा मुंबई गोवा महामार्ग झालाच पाहिजे मुंबई गोवा महामार्ग झालाच पाहिजे अरे कोण म्हणतं होणार नाही झाल्याशिवाय राहणार नाही अरे कोण म्हणतं होणार नाही झाल्याशिवाय राहणार नाही मुंबई गोवा महामार्ग जनाक्रोश समितीचा विजय असो सामील व्हा सामील व्हा सामील व्हा निर्मनुष्य भाग आहे ना ध्यान राखा मुंबई गोवा महामार्ग झालाच पाहिजे झालाच पाहिजे झोपलाय कोण आमदार खासदार सगळेच चोर आमदार खासदार सगळेच चोर प्रशासन मस्त है प्रशासन मस्त है प्रशासन मस्त है सामील व्हा सामील व्हा कोण म्हणतं होणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणतं होणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही प्रशासन मस्त है अरे बघताय काय सामील व्हा अरे बघताय काय सामील व्हा मुंबई गोवा महामार्ग अरे बघता काय अरे बघता काय अरे बघता काय अरे बघता काय अरे ही तिरडी कशाला ही तिरडी कशाला ही तिरडी कशाला अरे ही तिरडी कशाला मुंबई गोवा जनाक्रोश समितीचा मुंबई गोवा जनाक्रोश समितीचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हर हर या तिरडी झोपलाय कोण आमदार खासदार सगळे चोर या तिरडी झोपलाय कोण आमदार खासदार सगळे चोर
उड्डाणपूल लवकरात लवकर झालाच पाहिजे. संगमेश्वर उड्डाणपूल लवकरात लवकर अरे राम नाम राम नाम अरे म्हणता काय अरे म्हणता काय राम नाम सत्य है. प्रशासन मस्त है, प्रशासन मस्त है, सत्य है. प्रशासन मस्त है, राम नाम सत्य है. प्रशासन मस्त है, राम नाम सत्य है. प्रशासन मस्त आहे मुंबई गोवा महामार्ग झालाच पाहिजे. अरे ही पिढी कशाला अरे ही पिढी कशाला राम नाम सत्य है. अरे कोकणकरांनो बघताय का अरे कोकणकरांनो बघताय का अरे कोकणकरांनो बघताय का मुंबई गोवा महामार्ग झालाच पाहिजे. मुंबई गोवा महामार्ग झालाच पाहिजे. अरे कोण म्हणतंय होणार नाही? झालाच पाहिजे. रखडलेला उड्डाणपूल झालाच पाहिजे. रखडलेला उड्डाणपूल 17 वर्ष रखडवलं या खाली डोकं वर पाय. 17 वर्ष या रस्त्या बाबतीत रखडलेल्या रस्त्या बाबतीत सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय कोकणकरांनो सामील व्हा अरे या पिढी झोपले कोण या पिढी झोपले कोण? अरे प्रशासनावर हल्ला बोल, मुख्यमंत्र्यावर हल्ला बोल, अरे प्रशासनावर हल्ला बोल, मुख्यमंत्र्यावर हल्ला बोल, अरे ठेकेदारावर हल्ला बोल, अरे डरता क्यों है हल्ला बोल, अरे डरता क्यों है हल्ला बोल, अरे आगे से बोल हल्ला बोल, अरे बाएं से बोल हल्ला बोल, अरे आगे से बोल हल्ला बोल, अरे डरता क्यों है हल्ला बोल, अरे मुख्यमंत्र्यावर हल्ला बोल, अरे मुख्यमंत्र्यावर हल्ला बोल, या प्रशासनावर हल्ला बोल, या प्रशासनावर हल्ला बोल. अरे या प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. ही पिढी कशाला अरे ही पिढी कशाला प्रशासनाच्या वेगाला, ही पिढी कशाला हे चालू राहील साहेब असं नव्हे. आम्ही कशासाठी करतोय जनतेसाठी हो, पण तो काही कालावधी असं असेल ना, असा कुठं मध्ये असं नाही की बाकीचं साहित्य रस्ता रोको करणार आणि मग आम्ही तुम्हाला सहकार्य करू मागणार असं आहे. तुम्हाला काही सहकार्य त्याचा करू कालावधी मागणार नाही करा. दर्गे साहेब तुम्ही ऐकत पुढे या. डेप्टी इंजिनियर दर्गे साहेब.
सॉरी डेप्टी इंजिनियर नव्हे डेप्टी चीफ इंजिनियर गाडगे साहेबांनी इथे येतो म्हणून सांगितलंय. रस्त्यासाठीच करतोय ना. त्यांना बोला पुढे गेलेला समुद्री हायवे घ्या, 500 किलोमीटरच्या रोड फक्त 5 वर्षात होतात आणि कोकणाला स्वर्ग म्हटलं जातं. त्या स्वर्गामध्ये आमचे गोरगरीब राहतात. कणाबंत या रोडनी जाताना 4000 लोक मृत्युमुखी पडावे लागतात, हजारो लोक जखमी व्हावे लागतात आणि लाज नाही सरकारला की त्यांना मदत सुद्धा द्यायची कृपा करत नाहीत. 17 वर्ष सातत्याने रोड चालू आहे, त्याची खंत वाटते आणि म्हणून आम्ही काही निषेध करण्यासाठी आपल्या इथे आलेलो आहोत. नमस्कार. संगमेश्वर वासीय आणि मुंबई गोगाव महामार्ग जन आक्रोश समितीने हा आयोजित केलेला मोर्चा आणि रस्ता रोको आपण खऱ्या अर्थाने मुंबईपासून गोव्यापर्यंत सगळ्या लोकांना जागृत केला, त्याबद्दल प्रथमतः तुम्हाला धन्यवाद. सगळ्यात महत्वाची गोष्ट की हा रस्ता गेली 17 वर्ष होतो आणि या 17 वर्ष रस्ता होत असताना रस्त्याच्या उद्घाटनापासून या क्षणापर्यंत
ते नितीन गडकरीच मंत्री आहे. आम्ही ते गडकरी नाही तर ते गोडबोले मंत्री आहेत. फक्त गोड बोलतात आणि या याच्यामध्ये प्रत्येक ब्रिजमध्ये प्रत्येक याच्यामध्ये किमान 15% कमिशन या बरोबर आहे. गडकरीच आहे, गडकरीच आहे. आणि या सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये त्यांनी रस्ते निवडून ठेवले आणि सगळे रस्ते पूर्ण झाले. सगळे रस्ते पूर्ण झाले. पुढे पुढे आम्ही या रस्त्याच्या संदर्भामध्ये काल चीफ इंजिनियर पासून केलं होतं. फोन करतो गाडगे नावाचे चीफ इंजिनियर इथं आज येतो आणि पुढासा करतो म्हणून सांगितलं होतं. तुम्ही ह्या लाईनला या ना असे आपण एक लाईनला होऊया. गेली 17 वर्ष आम्ही सहन करतो. गेली 17 वर्ष इथली नागरिक सहन करतात. तुम्ही सुद्धा एक मानवी याच्यातून बघा आणि याच्या घाडगे नेते कोण आहे. जाधव साहेब ह्या प्रशासनाला पण भरपूर त्रास होतो. प्रशासन थांबलं तर गुन्हा दाखल केलं पाहिजे. प्रशासनामुळे झालंय साहेब. याच रस्त्याला आम्ही एक उदाहरण देतो. याच रस्त्याला 1,80 लाखाचं टेंडर निघालं खड्डे भरण्याचं आणि हे जे टेंडर निघालं त्यात एकही खड्डा न भरता इथल्या ठेकेदाराने 1,80 लाखाचं बिल काढून घेतलं. बागमती ते आरवली केस केली. पोलीस प्रशासन केस घ्यायला तयार नाही. आम्ही आमच्या हाताने फिर्याद नेऊन दिली. त्याची अद्याप चौकशी झाली नाही. उलट आम्हाला धमक्या देण्याचं काम करण्यात आलं. म्हणून आमचं असं म्हणणं आहे ते नाही आम्ही बोलत बसू. आम्ही आयुष्यभर बोलतच आहोत आणि तुम्ही आयुष्यभर ऐकून आमचं ऐका एवढंच आमचं म्हणणं आहे. चर्चा झालेली आहे. तुमची चर्चा होण्याचं म्हणणं या संदर्भात नाही. आमचं असं म्हणणं आहे ते घाडगे डेप्युटी चीफ इंजिनियर त्यांनी येतो म्हणून सांगितलं होतं. ते आमच्याशी आता बोलणार आहे. आम्ही शांतपणे नाही सोडणार नाही मी. घरातला माणूस मेलाय. अरे बघतो जनक्रांत समितीचा जनक्रांत समितीचा
म्हणताय का? म्हणताय का? अरे कोण म्हणतंय होणार नाही? अरे कोण म्हणतंय होणार नाही? गोवा वर्ग! गोवा वर्ग! अरे या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? अरे ही तिरडी कशाला? अरे ही तिरडी कशाला? अरे ही तिरडी कशाला? कोण म्हणतंय होणार नाही? अरे बघता काय जनआक्रोश समितीचा तिरडी झोपलाय कोण? व्हिडिओ काढायचा झोपलाय कोण? झोपलाय कोण? अरे ही तिरडी कशाला? अरे ही तिरडी कशाला? अरे तुम्ही त्या माणसात करे एवढ्या मोठ्याला तुम्ही इंजिनियर कष्ट करायला येतात आमच्याला इज्जत करतात कोणतरी अधिकार पाठवा लगेच कोणते संपेल साहेब हे जबाबदार आहे याला हे जबाबदार आहे हे जबाबदार आहे इंजिनियर मी थांबा इथे इंजिनियर आपण करतात अधिकारी सांगतात ना हे एवढा मोठा मोर्चा असताना अधिकारी नाही तिथे एक मिनिट बोल नका कोणी हा विशिष्ट प्रकार आम्ही कमी येणार नाही आम्ही कायदा सुविधा बिघडवणार नाही शासनाला सगळं परंतु एका अधिकाऱ्यामुळे एका व्यक्तीमुळे मी सगळ्याला त्रास होऊ देणार नाही. तुमचा मान्य केला तुम्ही माझ्या विनंतीला मान्य केलं धन्यवाद. परंतु एक मिनिट तुमच्या आंदोलनाला एक तर रितसर परवानगी नाही. पहिली गोष्ट तुमच्याकडे कायदेशीर परवानगी नसताना तुम्ही बेकायदेशीर पद्धतीनं आंदोलन करतो. एक मिनिट रेल्वेचं तिकीट काढलं आपण म्हणून काय ते कन्फर्म झालं. तुमची जबाबदारी होती. समजलं काय? तुमची जबाबदारी होती. ऐकून घ्या. मी हे बघा एक सांग मला बघा तुम्ही काल मीटिंग मध्ये होते 4 लोक होते मीटिंग मध्ये. आपण बोलवले मला वाद घालायचा नाही. मी रस्ता रोको आम्ही पहिल्यांदा बघितलं नाही. आमचं हे आयुष्य याच्यातच गेलेलं आहे. लोकांना त्रास द्यायचा आहे का आपल्याला? भरपूर. ते जे कोण पीडब्ल्यूडीचे अधिकारी आहेत ऐकून घ्या. पीडब्ल्यूडीचे कोण अधिकारी आहेत त्यांना मी पोलीस स्टेशनला बोलवतो. तुमचं शिष्टमंडळ आहे आपण तिथे चर्चा करू. एवढं मी बोललो तुम्हाला काल पण बोललो. आणि ते अधिकारी आले नाहीत तर बघा माझं ते डिपार्टमेंट नाही येते तरी सुद्धा मी मागे मागतो. त्यांनी यायला पाहिजे होतं. जबाबदारी ओळखून घ्यायला पाहिजे होती. ठीक आहे ना. परंतु बघा आपल्या बहिणं लोकांना त्रास देऊन आता मी काय सांगतो ते हजर झाले. माझा काही कंट्रोल नाही त्याच्यावर. माझं म्हणणं काय आपलं काम लोकांना त्रास देणं नाही. आता मी विनंती करतो तुम्हाला तुम्ही शिष्टमंडळ या. ते संबंधित अधिकारी आहे त्याला मी बोलून घेतो. याच्या व्यतिरिक्त बघा मी काही जास्त बोलत नाही.
मी सांगतो ते चला बाजूला होईल. चला रुपये ट्रॉफिक चौका लोकांना चला रुपये मी विनंती करतो. मी आपल्याला सांगतो, कृपया सहकार्य करा. तुमचा उद्देश केलेला आहे. लोकांना त्रास देऊन त्याच्यामध्ये गाडी येते. अरे काय हे एक लाईन जाऊ दे, एक लाईन. इथली गर्दी कमी कर. करोडो रुपये या रस्त्यामध्ये 18 वर्ष गेलेत. 18 वर्षामध्ये करोडो रुपये खर्च झाले. ते कुठे गेले? एवढे लोकांचे मृत्यू झाले. 7,000 लोकांचे मृत्यू झाले. किती लोक अपंग झालेत? त्यांच्याकडे 10,000 लोक अपंग झाले. 10,000 लोक अपंग झालेत. आणि मला हे ह्या माध्यमातून कोकणकरांना एक आव्हान करावंसं वाटतंय. अरे एका हातकणीसाठी कोल्हापूरकर नुसते रस्त्यावरती येतात आणि हा मुंबई गोवा महामार्ग 18 वर्ष रखडलाय. त्या 18 वर्षामध्ये तुम्ही काय झोपलात का कोकणकर? हा प्रशासन तर झोपलेलाच आहे. प्रशासन काही काळीचं कामा नाही. हे मंत्री संत्री कोकणातले फक्त आपला फक्त फायदा बघतात. तुम्ही जरा चांगल्या डोळ्याने तुमचे डोळे उघडा. कोकणकर डोळे उघडा. आता वेळ गेली नाहीये. जोपर्यंत हा रस्ता होत नाहीये तोपर्यंत तुम्ही सगळे रस्त्यावरती यायला पाहिजे. तोपर्यंत तुम्ही हा रस्त्यावरती यायला पाहिजे. ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. माहिती आहे ना मोठा त्या कामासंदर्भात आहे. तर आम्ही अगोदर सगळ्यांची त्यांना उत्तरं दिलेली आहे. फोटो पण घे. मध्ये जो आपलं काम चालू आहे त्याचं मेन रस्त्याचं तर काम आपलं झालेलं आहे. फक्त त्याचं पुलाचं काम बाकी आहे. तर पुलाच्या कामासाठी आणि तो दुसरा माईक आहे स्वतः स्पीकरवर ठेवतो. म्हणजे सगळ्यांना ऐकायला आणि सगळे लांब राहतो. आणलाय का माईक? आहे माईक कुठे? तर त्यामध्ये आपला जो चिपळूणचा ब्रिज आहे तर चिपळूणच्या ब्रिजचं काम आम्ही मार्चपर्यंत पूर्ण करण्याचं आमचं आयोजन झालेलं आहे. आणि त्याच्यावरून 1 एप्रिलला ट्रॅफिक सुरू होणार आहे. या संदर्भात आमची कालसुद्धा मिनिस्ट्रीबरोबर मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये त्या एजन्सीने सुद्धा हे सगळं तारखा आम्हाला दिलेले आहे. त्याच्यानंतरचा विषय आहे आपला टप्पा 8 व 9 आरवली ते वाकेट. शूटिंग घेतोय. शूटिंग घेतो. दोन राष्ट्रीय 66. ठीक आहे. तर लांजा करायचं आहे आपल्याला. ते झालं. ठीक आहे. एक लांजा 10 मिनिटं थांबा. शहरामध्ये समोर जाईल. चालू असून आता जे 3 हो लांजाचा हा माहिती आहे. उड्डाणपूल आहे. सदर उड्डाणपुलामध्ये शहराचे शॉर्ट नाही. सदर उड्डाणपुलाचे काम पकडा सदर उड्डाणपुलाचे काम 450 ते 500 मीटर वाढवले आहे. कार्यालय शाळा एकत्रितपणे जोडली जाईल असं लांजाच्या ह्याच्यामध्ये मागणी केलेली आहे. तर या ठिकाणी पण आम्ही तसं सांगतो की लांजाचं जे काम आहे त्याची सुद्धा डेडलाईन आम्ही 28 फेब्रुवारीपर्यंत ब्रिज पूर्ण करण्याची दिलेली आहे. कॉन्ट्रॅक्टरना पण दिलेली आहे आणि कॉन्ट्रॅक्टरने पण स्वतः ती मान्य केलेली आहे.
देवदे येथे गाव अलीकडे तर शाळा शेत पलीकडे असलेल्या सदर ठिकाणी देखील अंडरपास करणे आवश्यक आहे. इतर गावातून महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर गतिरोधक नसल्याने जलद गतीने महामार्गावर वाहनांचा प्रवेश होतो. परिणामी अपघात घडू शकतात. सदर ठिकाणी नाले व सर्व्हिस रोडचे काम अर्धवट आहे. या ठिकाणी मी त्याचा अहवाल सांगते तुम्हाला. मौजे देवदेनंतर असलेला वेरळ घाट अतिशय तीव्र उताराचा असलेले देवदे येथे अंडरपास केल्यास उंची वाढवून पुढील उतार अजून तीव्र व धोकादायक होऊ शकतो. या ठिकाणी अंडरपासची मागणी केलेली आहे. त्या ठिकाणी आमचं असं म्हणणं आहे तर त्या ठिकाणी जर आपण उंची वाढवली तर त्याचा उतार अतिशय तीव्र आणि धोकादायक होणार आहे. तसेच पुलासाठी होणाऱ्या खोदाईमुळे स्थानिकांना याबाबतचा केलेला न्यायालयीन दावा व सर्व वाहनांचा विचार करून सदर ठिकाणी दोन्ही बाजूला सेवा रस्त्याचे काम प्रगतीत आहे. तसेच महामार्गावर वाहनांना प्रवेश करण्याकरिता जंक्शन डेव्हलपमेंटचे प्रयोजन आहे. त्याचप्रमाणे महामार्गावर वाहनांचे अपघात टाळण्याकरिता सूचना फलक, दिशादर्शक फलक, मर्यादा फलक बसविण्यात आलेले आहे. चरवेली सदर गावाला अंडरपासची आवश्यकता आहे. सदर ठिकाणी काम पूर्ण झालेले असून महामार्गालगत अंडरपास किंवा बॅरिकेड्स असल्याने गुरे रस्त्यावर येत असतात. त्यामुळे सतत अपघात घडत आहे. 15 दिवसापूर्वीच वाहनांच्या धडकेत 2 बैल अपघातात मृत्युमुखी पडले व वाहन चालकांचं अतिशय नुकसान झालेलं आहे. बस स्टॉप, शेती यासारख्या कामांसाठी महामार्ग ओलांडताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या ठिकाणी चरवेली येथे जे काही आता काम मंजूर आहे त्याच्यामध्ये अंडरपासचं कोणतंही प्रयोजन नाही आहे. बस आणि बस शेल्टरचं काम आपण पूर्ण केलेलं आहे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्यासुद्धा केलेल्या आहेत. पाली येथे कामाची प्रगती यावेळी समाधानकारक होती. सदर काम चालू राहिल्यास कोकणकरांचा प्रवास जलद आणि सुखद होईल. या ठिकाणी पालीचं उड्डाणपुलाचं काम फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण हातखंबा या ठिकाणी देखील उड्डाणपुलाच्या कामाची गती अतिशय धीमी आहे. सदर ठिकाणी उड्डाणपूल तयार कालावधी लागेल असे ठेकेदारांच्या वतीने सांगण्यात आले, परंतु तत्पूर्वी प्रवासासाठी रस्ते सुशोभित करण्यात आले. या ठिकाणी हातखंबा येथील उड्डाणपुलाचं काम जे उशिरा झालेलं आहे त्या ठिकाणी काही भूसंपादनाच्या अडचणी आलेल्या होत्या. त्यानंतर शाळा, मतदान केंद्र, स्मशानभूमीमुळे भूसंपादन उशिरा झालेलं होतं. महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत 3 LUP, 2 मायनर ब्रिज अशा कामांचा विस्तार वाढल्याने स्ट्रक्चर्स वाढल्यामुळे ह्या कामाला उशीर झालेला आहे. तरीसुद्धा या सर्व मायनर ब्रिज आणि LUP ह्या सर्व गोष्टींचं काम पूर्ण करण्याचं फेब्रुवारी 2026 पर्यंत आम्ही नियोजन केलेलं आहे. त्यानंतर निवळी येथे होत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची अशीच परिस्थिती आहे. खांब उभे करणे चालू करून किती कालावधी लागेल याबाबत कोणताही आराखडा नाही. मौजे निवळी येथील उड्डाणपुलाच्या कामास काही नागरिकांकडून विरोध करण्यात आला होता. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम जवळजवळ 8 महिन्यांपासून बंद होते. तसेच भूसंपादनामुळे सुद्धा सर्व्हिस रोडचे काम थांबलेले होते. सद्यस्थितीमध्ये उड्डाणपुलाचं काम प्रगतीत आहे आणि हे काम मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आलेलं आहे. बाव नदी उड्डाणपूल सदर कामाला गती दिसत असून अशा पद्धतीने काम चालू राहिल्यास लवकरच पूर्ण होऊ शकतं. स्थानिक व सदर ठिकाणी काम करत असलेल्या कामगारांनी डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होण्याचा कालावधी सांगण्यात येत आहे. बाव नदी पुलाचं काम सुद्धा जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे आणि त्याला बाव नदीला ज्या संरक्षक भिंतीचं काम आहे ते सुद्धा प्रगतीत आहे. संगमेश्वर संगमेश्वर येथे सुरू असलेले उड्डाणपुलाचे काम अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. सदर ठिकाणी असे आढळले की केवळ 4 कामगार या ठिकाणी कार्यरत आहेत. स्थानिक रहिवाशांची चर्चा केल्यावर दररोज याच पद्धतीने कामकाज सुरू असल्याचे समजते. या उड्डाणपुलाच्या कामाचा अंदाजे कालावधी लक्षित केलेला नाही. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. सध्या महामार्गावर अवजड वाहतूक सुरू असून मार्गिका अनुकूल असल्याने सुरू असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक निर्माण होते.
काल आमची खरंच मॅडम आपण सगळं सांगितलं. आमचा एक प्रश्न आहे की या हायवेला जे मृत्युमुखी पडलेले आहेत, त्यांच्या नुकसान भरपाईचं आपण काय केलं? जे काही आता आमचं काम चालू आहे महामार्गाचं त्याच्यामध्ये अशी कुठची तरतूद नसते की महामार्गावर नाही असं नाही आम्ही म्हणणार की असं चालत नाही. पण त्याला नुकसान भरपाई देण्याची कुठची तरतूद नाही. पण महामार्गावर अपघात होऊ नये यासाठी मात्र नक्कीच आम्ही प्रयत्न करतोय आणि प्रयत्न केलेही पाहिजे. महामार्ग तयार करत असताना जे झालेले अपघात आहेत त्याची जबाबदारी महामार्गाच्या प्रशासनानंच घेतली पाहिजे असं आमचं मत आहे. जर तरतूद नसेल तर तरतूदीसाठी प्रस्ताव टाका ना. आम्ही प्रस्ताव देतो हां, हे महत्त्वाचं आहे. प्रस्ताव देतो असं म्हटलं लक्षात. मी म्हणतो की प्रस्ताव नाही आहे. तुम्हाला वाटल्यास माझ्याकडे व्हिडिओ आणि काही पत्रकारांचे क्लिप्स आहेत. त्याच्यामध्ये हल्लीच आता नवीन GR काढलेला आहे मला वाटते सरकारने, हायकोर्टाची ऑर्डर आहे की चुकीचे डायव्हर्जन किंवा चुकीच्या दिशादर्शकामुळे खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरावस्था असल्यामुळे जे जे अपघात होतील त्याला जिम्मेदार संबंधित ठेकेदार आणि प्रशासकीय अधिकारी ठरवून त्यांना 6 लाखापर्यंत जी काही योग्य असेल ती तुम्हाला ते नुकसान भरपाई देऊ. ग्राह्य हा हायकोर्टाचा नियम आहे. आम्ही तुम्हाला ते वेगळं सांगितलं पाहिजे तुम्हाला थोडी माहिती देतो. बरोबर अगदी बरोबर आहे तुमचं. मी असं म्हटलं की याच्यामध्ये जे करारनामे झालेले आहेत हा कॉन्ट्रॅक्ट्समध्ये तशी तरतूद नाही. पण आपण म्हणतो तसं हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्यानुसार स्टेट गव्हर्नमेंटने सुद्धा त्याच्यावर एक सर्क्युलर काढलेला आहे आणि आपण ज्याप्रमाणे म्हटलं तर सगळ्या तरतुदी त्याच्याप्रमाणे आहेत. आणि त्याच्यामध्ये असंही म्हटलेलं आहे ज्या कंत्राटदाराच्या अखत्यारीमध्ये त्या रस्त्याची लांबी असेल तो कंत्राटदार त्या गोष्टीला जबाबदार आहे असं हे GR मध्ये म्हटलेलं आहे. पण आमच्या करारनाम्यामध्ये तसं म्हटलेलं नाही. करारनाम्यामध्ये अजून एक छोटासा प्रश्न आहे. माझ्या माहितीसाठी विचारतो. एक सामान्य नागरिक आहे. मला तुमच्या कायद्यातलं किंवा तुमचं काही कळत नाही. हा ब्रिजचं काम सुरू आहे. आय एम अ टॅक्स पेअर. आम्ही टॅक्स देतो, कर भरतो, तुम्ही भरता. आपल्या सर्वांच्या टॅक्समधून हे काम सुरू असतं. जे काही प्रशासकीय यंत्रणेचं असेल किंवा डेव्हलपमेंटचं काम असेल आपल्याला जाणून घेण्याचा अधिकार याप्रमाणे सरकारचं जे नियम आहे की जिथे जिथे काम सुरू असेल तिथे सूचना फलक तुम्ही लावले पाहिजे. BOKमध्ये जसं तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला देतात एक बोर्ड असणं सरकारचा नियम आहे. मी माझ्या म्हणता सांगत नाही. तसा बोर्ड कुठे आहे का? जेवढी कामं सुरू आहेत पहिला प्रश्न आहे का? आहे की नाही तेवढंच काम चालू असल्याचा बोर्ड आहे. आता हा मोठ्या कामामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तर एका बोर्डावर तर घेणं शक्य नाही. पण आम्ही त्या त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यामध्ये घेऊ म्हणजे जसं की आता पुलाचं किती गाड्याचं काम चालू आहे त्याला किती स्पॅन आहे हे डिटेल्स आम्ही देऊ का त्याला. नाही पण टेक्निकलमध्ये सामान्य माणसाला जायचं नाही आहे. आमचे पैसे मी एखादं माझं घर छोटंसं बांधायला गेलं तर जी काही एक्सपायरी अमाऊंट करतो ते आम्ही करार बनवून देतो. बाबा या तारखेला सुरू झाला आणि आपल्याला या तारखेला संपतो. ते तुमच्या BOKमध्ये पण असेल बरोबर आहे की चुकी आहे तर इथे लावायला काही प्रॉब्लेम नाही. जर ते तुमच्या ऑर्डरमध्ये आहे तर इथे लावायला काही प्रॉब्लेम येतो. मग प्रत्येक ठिकाणी का लावलं गेलं नाही हा सरकारचाच नियम आहे. प्रत्येक ठिकाणी लावलं गेलं का नाही अजूनपर्यंत काय लावलं यांनी लावलं नाही. या सूचना तुम्ही दिलेल्या पाहिजे कारण तुम्ही इथले सिनियर एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहात. काम रखडलं त्यांनी काम केलं नाही वेळेत काम पूर्ण झालं त्याच्यासाठी तुमची नेमणूक माझ्या मागच्या सरकारने केलेली आहे. बरोबर आहे की चुकी असेल तर मला करेक्ट करा. त्यासाठी जर तुम्हाला नेमलेलं आहे आणि जर हे काम वेळेत पूर्ण होत नाही. दुसरा प्रश्न हा जो ब्रिज आता सध्या स्थितीत चालू आहे तो कधी बनलेला आहे त्याची काही माहिती आहे तुम्हाला? ब्रिज अच्छा नाही सांगते येणार. ब्रिटिशकालीन आहे. ब्रिटिशकालीन म्हणजे माझ्या माहितीला एक्सपायर झालेलं आहे. त्याची संपलेली आहे ना. एक्सपायर होऊन 30 ते 35 वर्ष झाली. 35 वर्ष जास्त झाली. नाही या ब्रिजला एक्सपायर होऊन 30 ते 35 वर्ष झालेली आहेत. 20 वर्षापूर्वी ब्रिटिश सरकारने कळवलं होतं. या पुलावरती कुठे धोकादायक ब्रिज म्हणून कुठेही तुम्हाला दिसतंय बॅनर बोर्ड दिसतोय? मुंबईमध्ये तुम्ही यालात ना किंवा मी तुम्हाला आता माझ्याकडे फोटो आहेत मी जाणून बुजून आणलेले आहेत ते तुम्हाला दाखवतो की जो ब्रिज धोकादायक झालेला आहे त्याच्यावर हेवी ट्रॅफिक बंद केली जाते. हा सरकारचा नियम आहे. माझा घरचं मी काहीही बोलत नाही आहे. इथे तुमची प्रशासकीय यंत्रणा तुमचे अधिकारी किंवा तुम्ही कुठेतरी कमी पडता असं तुम्हाला वाटतं का?
नाही, या गोष्टीची आम्ही नक्कीच दखल घेऊ. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. जर तो ब्रिज धोकादायक असेल तर तिथे धोकादायकचा बोर्ड लावला पाहिजे. नाही, तुम्हाला ही माहितीच नाही की हा ब्रिज एक्सपायर झालेला आहे. हा ब्रिटिशकालीन ब्रिज आहे. तुम्ही म्हणताय मला माहिती घ्यावी लागेल. तुमचे सिनियर सीई तृप्ती नाग मॅडम बरोबर मी आत्ता बोललो. शेलार साहेबांशी पण आता माझं भांडण झालं अक्षरशः की तुम्ही ते बोर्ड का लावत नाही. हे जे आम्ही करतोय ना आंदोलन, सामान्य माणसाचा एक माणसाचा जीव वाचावा म्हणून करतोय. आज मुंबईवरून ते 100 लोक आलेली आहेत. गावातले इथले लोक का सपोर्ट करत आहेत? 4-4.5 लोकांचा जो बळी गेला ना अशा चुकीच्या गोष्टींमुळे गेलेला आहे. सावित्री नदीचा ब्रिज पडला त्यावेळेला 6 महिन्यामध्ये तो ब्रिज तयार होतो आणि हा ब्रिज तुम्हाला एवढ्या वर्षात का तयार होत नाही हे आम्हीच प्रश्न विचारणार ना सामान्य नागरिक म्हणून. कर आमचा जातो, तुमचा पण जातो, आपल्या सर्वांचा पैसा आहे. तुम्ही पण त्यामध्ये त्या बारकाईने लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या सर्वांचा पैसा आहे. आज तुम्ही जो टॅक्स दिला तो पण याच्यामध्ये लागतो ना कुठे कधी डेव्हलपमेंटच्या कामाला. आमचं म्हणण्याचं सामान्य नागरिक म्हणून एकच तत्व आहे की जिथे जिथे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चुका केलेल्या आहेत, आता पोलीस अधिकारी जरा कोणी असतील तर पुढे DYSP साहेब आहेत का? SP साहेब, DYSP साहेब गुन्हे नोंद तुम्ही करावे. कारण इथे कुठे बोर्ड नाही, धोकादायक पूल बनवून इथे कुठे बोर्ड नाही. हे सरकारी नियमाचं आहे. मी तुम्हाला पूर्ण पुरावे देईन. तुमचं निवेदन घ्या. निवेदन नाही, तुम्ही आमच्यावरती FIR करतो त्यांच्यावरती FIR करा ना. ऐकून घ्या. कायदा आता जो मला जो थोडाफारचा समजतो 35 वर्षामध्ये, कदाचित मी थोडा कमी असेल कायदा समजण्यामध्ये, कायद्याची जी प्रक्रिया असेल ती मी राबवतो. शासकीय अधिकाऱ्यांना कायद्यामध्ये प्रोटेक्शन असल्यामुळे त्याच्याविरुद्ध डायरेक्ट कुठलाच गुन्हा दाखल होत नाही. डॉक्टरांच्या विरुद्ध सुद्धा कुठलाच गुन्हा दाखल होत नाही. माहितीसाठी त्याची चौकशी होते आणि युनिट कमांडरची परवानगी घेऊन जे काय असेल ते दाखल होतं. आणि इथं तुम्ही जर तुमचं निवेदन जर दिलं तर ते आम्हाला दिलं, त्यांच्या विरुद्ध काही तक्रार असेल आम्ही त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवून देऊ. त्यांची ती काय चौकशी करतील जी काय करायची. पण शासकीय अधिकाऱ्यांवरती डायरेक्ट गुन्हा दाखल करता येत नाही. तरीसुद्धा बाकी सगळ्यांनी जे आपलं सहकार्य केलं मी आल्यानंतर त्याबद्दल पण मी आभार मानतो. आणि मॅडमला सुद्धा अचानक यावं लागलं. मॅडम थोडंसं लोकांची अपेक्षा होती की आपल्यामुळे वातावरण चिघळलं PWDचं. नाही, जे काय असेल ते आपली नियोजन पाहिजे. हा आपल्याशी संबंधित विषय होता. आपण प्लॅनिंग करायला पाहिजे होतं. जर पोलीस प्लॅनिंग करू शकतात तर आपल्या विभागानं पण प्लॅनिंग करणं अपेक्षित होतं. आणि आपण जर वेळेत आले असतात यांना पण इथं विनाकारण थांबावं लागलं नसतं. आम्हाला पण विनाकारण पोलिसांना थांबावं लागलं नसतं. तर भविष्यामध्ये मग असं जेव्हा हा विषय होईल कधी तेव्हा यांना समर्पक उत्तर आपण द्यावी. त्याचप्रमाणे वेळेमध्ये संबंधित जबाबदार अधिकारी हजर राहतील याचं आपण नियोजन करावं असं मी त्या निमित्तानं आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. जर का विरोध काळाचा असेल तर आपल्या डिपार्टमेंटची किंवा PWD आणि त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करणं गरजेचं असतं. तिथे झालं असेल ना मॅडम तर खरोखरच तिथे सगळ्या व्यवस्था आणि बोर्ड लावले गेले पाहिजे. त्याची दखल 100% घ्या. नाहीतर त्याचे गुन्हे संबंधित अधिकाऱ्यांवर करावं लागतील. दुसरी गोष्ट सुद्धा केले ब्रिजचे, म्हणजे मला मूळ संपूर्ण नाही तोपर्यंत त्याला आपल्याला मंजुरी हां, दुसरी गोष्ट मॅडम जितके आता कम्प्रिशन आहेत आता या दोन पुढे जमिनीचे कम्प्रिशन आहे त्याच्या मध्यभागी ते वृक्षारोपण करायला पाहिजे. वृक्षारोपण महत्त्वाचं मॅडम कारण समोर